झावळ्याचा रविवार. हालेलुया. लोक सर्वजण वेगवेगळ्या चर्चमध्ये ते झावळ्या आणतात आणि कुणी रॅली करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे ते साजरे करतात. हालेलुया. पण आपल्याला त्या झावळ्याचा जो रविवार आहे, जो पाम संडे आहे, आपल्याला त्याचा अर्थ माहित असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. नुसतं साजरा करणं याच्यामध्ये काय अर्थ नाहीये. हालेलुया. नुसतं चर्चला येणं, वचन ऐकणं याच्यामध्ये काय अर्थ नाहीये. तर आपल्याला त्याच्या मागचा उद्देश काय आहे? हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये जात होता ते आपल्याला सर्व त्याच्याबद्दल बघायचं आहे. हालेलुया. सर्वांना उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 15 वचन माहित आहे. हालेलुया. त्या ठिकाणी एक भविष्यवाणी झालेली आहे. हालेलुया. आणि ती भविष्यवाणी आपल्या सर्वांना माहित आहे की ती येशू बद्दलची आहे. हालेलुया. कोणाबद्दलची आहे? येशू बद्दलची आहे. ती भविष्यवाणी का केली? कारण की आदम आणि हव्वाने काय केलं? पाप केलं. आणि मग त्या पापातून बाहेर काढण्यासाठी देवाने काय केली? भविष्यवाणी केली. हालेलुया. आपण जकर्या याचा 9वा अध्याय काढूया आणि 9 वचन. जकर्या याचा 9वा अध्याय आणि 9 वचन. हालेलुया. आमेन. हालेलुया. 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 एक आनंदाची बातमी आहे की एक राजा तो आपल्याला आपल्या पापातून सोडवण्यासाठी येणार आहे. हालेलुया. हालेलुया. जी भविष्यवाणी देवाने केली की ती 3:15 मध्ये उत्पत्तीच्या, ती भविष्यवाणी पुन्हा एकदा जकर्या करतो. किती वर्ष अगोदर करतो? 500 वर्ष अगोदर तो काय करतो? भविष्यवाणी करतो. हालेलुया. आणि एक चांगली गोष्ट आहे आपल्या मानव जातीसाठी, सर्व मानवासाठी की एक उद्धारक जन्माला येणार आहे. तो मोठा झाल्याच्या नंतर तो कसा यरूशलेम मध्ये विजयी प्रवेश तो जाणार आहे. हालेलुया. आपण बघतो की भविष्यवाणी करणारे की ते लय 1 वर्ष अगोदर पण सांगू शकत नाही. हालेलुया. 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 आणि त्यांच्या भविष्यवाणीमध्ये फक्त आशीर्वाद आहे. हालेलुया. पण जी जकर्याने जी भविष्यवाणी केली 500 वर्ष अगोदर, ती एक भविष्यवाणी कशासाठी होती? की आपण सर्वजण पापातून काय व्हावं? मुक्त व्हावं. हालेलुया. आणि त्यानंतर जो राजा आहे तो कुठं चाललेला आहे? यरूशलेम मंदिराकडे. हालेलुया. मार्क याचा 11वा अध्याय आणि 1 ते 11 वचन आपण बघूया. या ठिकाणी मार्क याचा 11वा अध्याय आणि 1 ते 11 वचन आपण बघूया. याच्यात आपण वाचणार नाहीये कारण की आपल्याकडे टाइम नाहीये. आणि आता कार्यकर्त्यांनी संदेश दिला कारण की हे जे येशू बद्दलचं जे भविष्यवाणी जकर्याने केली ती भविष्यवाणी आपण 4 पुस्तकामध्ये बघू शकतो: मत्तय, मार्क, लूक आणि योहान. हालेलुया. या 4ही आपल्याला शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशू विषयी काय करतं त्या ठिकाणी समजतं की येशू कसा त्या गाढवाच्या पिल्लावरती बसून जात आहे. हालेलुया. आणि सर्व आपल्याला माहित आहे, आपण आधीपासून ऐकत आलेलो आहोत की येशू ख्रिस्त नाही का त्या ठिकाणी गाढवावरती बसला आणि त्या ठिकाणी यरूशलेम मंदिरामध्ये जात असताना सर्व लोक काय करत होते? होसाना होसाना गात होते. हालेलुया. आणि आपण बघतो की येशूने त्या वचनामध्ये 2 जणांना पाठवलं की तुम्ही जा आणि काय करा? एक शिंगरू घेऊन या. हालेलुया. त्याला माहित आहे की ती शिंगरू कुठं आहे? दुसऱ्या गावामध्ये आहे. काय करत आहे? हालेलुया. देवाला सर्व काही माहित आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी ते घेऊन येतात आणि तो त्यांना हे पण सांगतो की त्यावर कुणीही कधी बसलेला नाहीये. हालेलुया. हालेलुया. त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट काय आहे? त्या जे शिंगरू आहे, जे गाढवाचं जे पिल्लू आहे,
त्याचा वापर कधी झालेला नाही. हालेलुया. त्याचा वापर होणार आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की तुम्ही ती शिंगरू काय करा, माझ्याकडे घेऊन या. हालेलुया. आणि ते काय करतात, घेऊन येतात. ते त्याच्याकडे घेऊन येतात. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय करतात, वस्त्र टाकतात, त्याच्यावरती त्याला बसवतात आणि मग ते पुढे चालतात. हालेलुया. तर आज प्रत्येक चर्चमध्ये वेगवेगळा प्रचार होत आहे. आता लोक किंवा जे पास्टर लोक आहेत ते बोलतात की त्या गारोवरती येशू बसला आणि ते यरूशलेम मंदिरामध्ये चालले. हालेलुया. आणि त्या गारवाने काय झालं, येशूमुळं गारवाची काय झाली, ओळख वाढली, त्याची इमेज बदलली. हालेलुया. म्हणून काय म्हणतात की आपण कोण आहे, येशूचा गाढव. कोण आहे, येशूचा गाढव आहे. हालेलुया. तुम्हाला माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, जसं येशू ख्रिस्त त्या गाढवावरती बसला, तसं तुम्हाला तुमच्यावरती येशू बसवायचा आहे का, बसवायचा आहे का? हो. माहिती कस काय सांगता की येशू जो आपला देव आहे तो स्वर्गामध्ये राहतो. स्वर्ग त्याचं काय आहे, सिंहासन आहे. पृथ्वी त्याचं काय आहे, पदासन आहे. आणि जर तो एवढा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव जर आपल्यावर बसला तर आपला भुगा होईल, आपण नाहीसे होतो. हालेलुया. 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 त्याला बसवायचं आहे, त्याला कुठं बसवायचं आहे, आपल्या हृदयामध्ये. काय सांगतं की पहा तो दार ठोकत आहे. हालेलुया. जो कोणी त्याचा आवाज ऐकल तो काय करल, दार उघडेल. हालेलुया. तो आज दार कोणचं ठोकत आहे, आपलं हृदयाचं. त्याला बसायचं कुठं आहे, आपल्या हृदयामध्ये बसायचं. हालेलुया. त्या गारवासारखं आपल्याला व्हायचं नाहीये, त्या गारवासारखं आपल्यावरती येशूला बसून घ्यायचं नाहीये, तर त्याला आपल्या हृदयामध्ये बसवायचं आहे. हालेलुया. खूप सारे पास्टर लोक प्रचार करत आहे की आपल्याला आपण एक गाढव आहे आणि आपल्यावरती येशूला बसवायचं आहे, पण त्यांना हे विसरतात की देव आपला किती मोठा आहे. तो आपल्यावरती बसला तर आपलं काहीच राहणार नाही. म्हणून त्याला बसवायचं आहे तर आपल्या हृदयामध्ये बसवा. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण बघतो की त्याच्यावरती येशू बसतो आणि कुठं, यरूशलेम मंदिरामध्ये जात असतो. त्याच्या आधी ते त्याच्यावरती काय करतात, वस्त्र टाकतात. हालेलुया. हालेलुया. आणि वस्त्र टाकल्याच्या नंतर येशू त्याच्यावरती बसतो. आपण जर आत्मिकरित्या जर बघितलं तर ज्या वेळेस येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो किंवा आपल्या हृदयामध्ये येतो, जे आपण केलेले जे पाप असतात, हालेलुया, आपण जे केलेले जे चुका असतात त्याच्यावर तो काय करतो, पांघरून घालतो. त्याच्या रक्ताने तो काय करतो, त्याची ती बुजवून टाकतो. हालेलुया. हालेलुया. आणि जसं त्या गाढवाचं आता एक तिची तर इज्जत वाढली समजा त्या गाढवाची, कारण की त्याच्यावरती एक राजा बसलेला आहे. हालेलुया. तसं आज आपल्याला ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये येतो, आपल्या सर्व पापावरती तो पांघरून घालतो, त्यावेळेस आपलं जीवन बदलतं. हालेलुया. लोक बोलतात की हा खरंच ख्रिस्ती आहे, याचं जीवन वेगळं आहे. हालेलुया. एखादा गाढव समजा नंतर काही वर्षानंतर जरी कुठं आढळला असेल ते, तर काय म्हटले असेल, अरे येशूचा गाढव आहे, येशू त्याच्यावरती बसला होता. हालेलुया. आज येशू, आज लोकांनी आपल्याला काय म्हटलं पाहिजे, हे खरंच येशूचे लोक आहेत. हालेलुया. येशू सारखे राहतात, येशू सारखे चालतात. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्यावरती पांघरून घातलं, आपल्या सर्व पापावरती पांघरून घातलं, त्यावेळेस तिने धार्मिकतेची वस्त्र, हालेलुया, धार्मिकतेचे वस्त्र तिने काय केले, आपल्यावरती टाकलं आणि आपल्याला काय केलं, धार्मिक बनवलं. हालेलुया. हालेलुया. आज आपल्याला एक ओळख आहे. हालेलुया. आपण आज सर्वजण धार्मिक आहोत. जसं त्या वस्त्राने त्या गाढवावरती टाकले आणि येशू चालला, तसं आज आपल्यावरती एक धार्मिकतेचे वस्त्र टाकण्यात आलेले आहे. हालेलुया. आज आपली ओळख वेगळी आहे. हालेलुया. आणि आपण जर बघितलं योहानचा 17वा अध्याय आणि 17-18 वचनामध्ये, ज्या वेळेस यरूशलेम मध्ये जे सर्व लोक आलेले होते हुसांना बोलण्यासाठी, तर त्या ठिकाणी काही लोक, ज्या वेळेस लाजर मरण पावला होता आणि लाजराला येशूने मेलेतून जिवंत केलं, तर त्या ठिकाणी काही लोक होते आणि त्या लोकांनी साक्ष दिली की येशू ख्रिस्ताने लाजराला काय केलेलं आहे, मेलेतून उठवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्या कारणामुळं काय झालेलं आहे, लोक येशूकडे आलेले, त्या मंदिराकडे आलेले आहेत. हालेलुया.
का की त्यांना बघायचं आहे त्या ठिकाणी पूर्ण एक चमत्कार. हालेलुया. ते त्या ठिकाणी आज आपण देवाकडे कसे येतो हे जास्त आपल्याला महत्वाचं आहे. आज आपण शिकणार आहोत की आपण देवाबरोबर विश्वास योग्य कसा असायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपण बघतो की काही लोक देवाच्या माग जसं बघितलं त्या वेळेला आणि याच्यावरती जास्त आपण हे करणार आहोत म्हणून की जे लोक येशू माग आलेले ते चिन्ह आणि चमत्कार बघून काही आलेले होते. जे लाजर ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस उठला त्याला ज्या ठिकाणी जे चमत्कार झाला ते चमत्काराला बघून त्या ठिकाणी होसाना गाण्यासाठी आले. हालेलुया. त्या ठिकाणी येशूचं स्वागत करण्यासाठी आले. ते एक खऱ्या अंतःकरणाने किंवा एक तो खरंच आमचा एक मसीहा आहे किंवा खरंच तो आमचा उद्धारक आहे या कारणास्तव ते आले. त्या ठिकाणी दुसरे होते ते त्यांना माहित होतं की येशू हा राजा आहे. तो आमच्या जो पूर्वज आहे दावीद त्याच्या कुळातून आलेला आहे. हालेलुया. काही लोक मनापासून तिची त्या ठिकाणी आराधना किंवा त्याचं नाव उंच करण्यासाठी आले. पण काही लोक त्या ठिकाणी कशासाठी आले? चमत्कार बघण्यासाठी. हालेलुया. आज आपण येशूकडे येत असताना आज आपण कोणच्या अंतःकरणाने येतो? हालेलुया. आज आपण येशूकडे येत असताना आपण एक चमत्काराची किंवा एक कोणची तरी एक आशा किंवा एक आपला स्वार्थ त्याच्यामध्ये आहे अशा गोष्टीसाठी आज आपण येशूकडे येतो का ज्या गोष्टीमध्ये खरंच देवाने त्याचं एकुलते एक पुत्र माझ्यासाठी दिला त्याचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या साठी मी आज मंदिरामध्ये येतो. हालेलुया. आपण कोणत्या टप्प्यातले लोक आहोत ते आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. 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 आणि त्यानंतर आपण बघूया की लूका याचा 23वा अध्याय आणि 13 वचन. ज्या वेळेस आपण बघतो की येशू ज्या वेळेस मंदिराकडे गेला मंदिराकडे होसाना ते सर्व झालं आणि त्याच्या काही दिवसा म्हणजे 7-8 दिवसानंतर आपण बघतो की सर्व लोकांनी त्याला काय केलं? पकडलं. त्याच्याबद्दल काय करायला लागले? साजिश करायला लागली की याला तुम्ही काय करा? क्रूसावरती खेळवा. एवढे दिवस त्याचे गुणगान गात होते. एवढे दिवस त्याची होसाना केली. एवढे दिवस नाही का एक दिवस त्याचं स्वागत केलं मंदिरामध्ये येण्यासाठी आणि 7-8 दिवसानंतरच लगेच काय केलं? लोक आले. त्या तुम्ही जर लूका याचा 23 अध्याय जर 23 अध्याय आणि 13 वचन जर वाचलं तर त्याच्यामध्ये सर्व लोक लिहिलेलं आहे. किती? सर्व. तिथं काय थोडे लोक नाही लिहिले. तिथं याजक आहे, अधिकारी आहे आणि सर्व लोक आहे. हालेलुया. आणि त्या नंतर 23-21 मध्ये ते बोलतात की येशूला काय करा? तुम्ही क्रूसावरती खेळवा. त्याला क्रूसावरती टांगा. हालेलुया. हालेलुया. आणि परत 23 मध्ये ते पुन्हा बोलतात की येशूला काय करा? तुम्ही क्रूसावरती खेळवा. हालेलुया. आणि ते एक हट्ट करून ते काय करतात? त्या ठिकाणी बोलत राहतात आणि शेवटी जे पिलात आहे जे हेरोद आहे ते काय करतात? त्यांचं मान्य करतात. त्यांची बाजू मान्य करतात आणि येशूला त्यानंतर काय करण्यात येतं? क्रूसावरती खेळवण्यात येतं. हालेलुया. या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे अगोदर की येशू ख्रिस्ताची होसाना करत होते त्याचं स्वागत करत होते यरुशलेम मंदिरामध्ये येत असताना त्या ठिकाणी 2 लोक आपण बघितले. एक चमत्कार मागे आलेले आणि खरोखर एक राजा तो आहे त्याचं स्वागत आपल्याला करायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी आलेले आणि आपण बघतो की काही दिवसानंतरच काय करत आहे? त्या ठिकाणी त्याच्याबद्दल बंद करत आहे. त्याच्याबद्दल बोलत आहे की याला तुम्ही काय करा? क्रूसावरती खेळवा. हालेलुया. हालेलुया. समजत आहे? हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्याचा जो 12 शिष्यातला एक शिष्य आहे पेत्र त्यांनी सुद्धा नाकारलं. तो तर त्याच्या संगती बसायचा, उठायचा, जेवायचा. त्यांनी 3 वेळा नाकारलं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्यानंतर जे सर्व लोक आहेत त्याच्यामध्ये जे चमत्कार मला असं वाटतं की जे चमत्काराला पाहून येशूकडे आलते ते लोक पण त्याच्यामध्ये असू शकतात. कारण की तिथे लिहिलेले की सर्व लोक कारण की जे यरुशलेम मंदिरामध्ये होते ज्यावेळेस होसानाच्या वेळेस त्याचं स्वागत करण्याच्या वेळेस त्याच नंतर आपण बघतो की परत त्या ठिकाणी काय आहे? येशू ख्रिस्ताला क्रूसावरती खेळवण्याबाबत बोलत आहे. हालेलुया. आज मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण
म्हणजे का देवासंग विश्वास योग्य कसा असायला पाहिजे. हालेलुया. त्यामुळं एक वचन काढूया. इब्री पत्र याचा 6वा अध्याय आणि 4 ते 6 वचन. आता हे वचन आपण वाचूया, कारण की हे वचन आपल्या प्रत्येकासाठी एक महत्वाचं आहे. इब्री पत्र याचा 6वा अध्याय आणि 4 ते 6 वचन वाचूया. हालेलुया. 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 या ठिकाणी वचन समजतं तुम्हाला. हालेलुया. हे वचन म्हणजे खूप असं खोलवर एकदम त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ कसा आहे पण माहित आहे तुम्हाला, की त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांना पवित्र आत्मा भेटलेला आहे, त्यांना वचन माहिती आहे, त्यांना देवाची उपस्थिती माहित आहे, त्यांना देवाचं भय माहित आहे आणि ते पाप करत आहे. हालेलुया. आणि जे लोक ते पाप करत आहे तर ते काय करत आहे, पुन्हा पुन्हा काय करत आहे, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवत आहे. हालेलुया. 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 की ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जर आपण पाप करतो, आपण सर्वजण चर्चला येतो, आपण सर्वजण अन्य भाषेमध्ये बोलतो, आपल्या सर्वांना पवित्र आत्मा चालवतो. हालेलुया. आपलं तारण झालेल्यापासून आतापर्यंत आपल्याला देवाचा अनुभव आहे. हालेलुया. आपण तरी काही वेळेला पवित्र आत्म्याचा आवाज ओळखत नाही किंवा आपण पवित्र आत्म्याला इग्नोर करतो, आपण देवाचं ऐकत नाही आणि आपण चुकीच्या त्या गोष्टी करतो. हालेलुया. आणि बायबल सांगतं की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी करता त्या काय करत आहात, तुम्ही येशू ख्रिस्ताला खेळवत आहात. हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेस ते लोक बोलत होते, यहुदी लोक, की येशू ख्रिस्ताला काय करा, क्रूसावरती खेळवा. आपल्याला अनेक वेळेला वाईट वाटतं की ते लोक बोलले की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवा, वधस्तंभावरती खेळवा. आम्ही जर असतो तर आम्ही काय केलं असतं, येशूची साथ दिली असती. हालेलुया. म्हणता का नाही? किती वेळ म्हणला असेल, आता देतात तुम्ही येशूची साथ वचन ऐकलं. तुम्ही जर पवित्र जीवन जगत असाल तर तुम्ही येशूची साथ देता, तुम्ही देवाशी विश्वास योग्यता आहे. जर तुम्ही चुका करत आहे, जर तुम्ही पाप करत आहे, चर्चला येऊन देवामध्ये राहून, तर तुम्ही काय करत आहे, येशूला क्रूसावरती खेळवत आहे. हालेलुया. त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय अंतर आहे? हालेलुया. काही अंतर आहे का? हालेलुया. म्हणून आपल्याला देवाबरोबर विश्वास योग्य कसं राहायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून हा जो पाम संडे आहे हा फक्त नॉर्मली लोक त्यांना काहीच माहित नाही की पाम संडे काय आहे. येशू भक्त आला, त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेला, त्याने त्या ठिकाणी नाही का त्याची भक्ती केली, त्यानंतर त्यांनी कपडे टाकले, त्यानंतर गारावरती बसून तो गेला. हालेलुया. एवढंच माहित आहे आणि ते एवढंच सांगतात. पण त्याच्या पुढे हे काय आहे हे माहित असणं फार गरजेचं. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये का गेला, त्याच्यानंतर काय झालं, तो मरण का पावला, हे सर्व आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. त्याने आपले सर्व पाप त्याच्यावरती घेतलेले आहे, तिने आपल्या सर्व पापाची क्षमा केलेली आहे. हालेलुया. पण इब्रीकराच्या पुस्तकामध्ये सांगतं की जर आपण पाप करतो तर आपण पुन्हा पुन्हा काय करतो, येशू ख्रिस्ताला क्रूसावरती वधस्तंभावरती खेळवतो. हालेलुया. म्हणून आपल्याला हे माहित असणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला देवाचं भय आहे, जर देवावरती आपलं प्रेम आहे, तर ज्यांनी ज्या आज्ञा आपल्याला सांगितलेल्या आहे त्या आज आपल्याला फॉलो करणं किंवा त्या पाळणं फार महत्वाचं आहे. हालेलुया. म्हणून आज आपल्याला जे आपण वचन बघितलं की येशू ख्रिस्ताबद्दल केलेली भविष्यवाणी उत्पत्तीमध्ये, त्यानंतर आपण बघतो की जकर्याने 500 वर्ष अगोदर काय केली, भविष्यवाणी केली. आणि त्यानंतर आपण बघतो की नवीन करारामध्ये ती भविष्यवाणी पूर्ण होत आहे. येशू यरूशलेम मंदिर मध्ये जात आहे आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की लोक लगेच काय करत आहे,
त्याला क्रूसवरती खेळवण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी काय करत आहे, त्या ठिकाणी बोलत आहे. हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचं, त्या लोकांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. आपण त्या लोकांमध्ये मोडतो का आपण जे देवाबरोबर विश्वास योग्य राहतात त्या लोकांमध्ये मोडतो. हालेलुया. जर आपण योसेफाचं जीवन बघितलं तर तो त्या वाईट गोष्टीपासून तो पळाला. हालेलुया. हालेलुया. तो त्या वाईट गोष्टीपासून पळाला. त्याला देवाबरोबर एक विश्वास योग्य राहायचं होतं. त्याला एक विश्वास योग्य जीवन देवाबरोबर जगायचं होतं. हालेलुया. आज आपण कित्येक जण आहोत की त्या सर्व चुकापासून, सर्व पापापासून पळायला तयार आहोत. हालेलुया. 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 समजत आहे का तुम्हाला? हालेलुया. मला पण म्हणजे आनंद वाटतो की तुम्हाला सांगायला. हालेलुया. म्हणून आज आपल्याला आपण कोणचे लोक आहोत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. जर आपण पाप करत आहोत तर आपण येशू ख्रिस्ताला काय करत आहोत, वधस्तंभावरती ठेवत आहोत. बट जर आपण एक योसेफासारखे वाईट गोष्टीपासून पळणारे आहे तर आपण एक चांगलं जीवन, एक विश्वासयोग्य जीवन म्हणून आपण काय करत आहोत, त्याच्यासाठी जगत आहे. येशू ख्रिस्त ज्या वेळेस तो गाढवावरती बसून आला, गाढव हे एक शांततेचं प्रतीक आहे. हालेलुया. तो एक शांततेचा, एक प्रेमाचा, एक शांतीचा, एक लीनतेचा एक संदेश घेऊन तो आपल्यामध्ये आला. पण याद राखा, तो एक समजून घ्या, पण ज्या वेळेस तो दुसऱ्या आगमनाला येणार आहे, तो गाढवावरती बसून नाही येणार, तो घोड्यावरती बसून येणार आहे. आणि घोडा म्हणजे युद्धाचं प्रतीक आहे. हालेलुया. त्यावेळेस तो नम्रतेने येणार नाही, त्यावेळेस तो शांतीने येणार नाही. हालेलुया. म्हणून ही ती वेळ आहे की आपण आपल्या स्वतःला तयार केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण आपल्या दुसऱ्या आगमनासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःला तयार केलं पाहिजे. तो गाढवावरती येणार, तो कशावरती येणार आहे, घोड्यावरती येणार. हालेलुया. आपल्याला या वचनातून हे शिकायचं आहे आणि या वचनाच्या द्वारे देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि आपल्याला योग्य जीवन परमेश्वरा संगती जगण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला सांगत करो. आमेन.